विपुल सीसी वनगाव टीमने एक बलाढ्य टीमला मात दिली आणि गेल्या मॅच मध्ये चेतनने जी बॉलिंग केली होती, चौथं षटक तेच टर्निंग पॉइंट ठरलं आणि प्रतिस्पर्धी संघाला तिथेच थोडासा कुठेतरी हाराकिरी पत्करावी लागली होती. एच स्पोर्ट्स ध्रुव सातपाडी टीमला सामन्याला होते सुरुवात. संडे आणि एका साईडला चेतन अशी जोडी वानगावचे दोन स्टार सध्या खेळपट्टीवर जात असताना पाहायला मिळत आहेत. समुद्र किनारी लगत अगदी लाटांचा आवाज, थंडगार वारा आणि भन्नाट अशी क्रिकेटची मेजवानी, त्याचं परफेक्ट कॉम्बो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय या गावदेवी माता चिंचणीच्या मैदानात. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट आज पालघर जिल्ह्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट अजून थांबलेलं नाहीये. उद्या जवळजवळ मेचा संपूर्ण महिना संपेल आणि जूनला सुरुवात होईल. अगदी उद्याच्या दिवसात उपनगरांमध्ये पावसाचं सरी बरसताना पाहायला मिळतील असं हवामान खात्याने सांगितलं. पहिल्याच बॉलवर चेतनला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. डकवर फलंदाज बाद. चेतन यावेळेला हताश आणि नाराज मनाने बॅक टू द डगआउट. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा एक चांगला दृष्टिकोन होता, परंतु बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही आणि उंच सकल बांध्याचा फिल्डर असल्यामुळे त्याच्या हाईटचा त्याला फायदा मिळाला आणि चांगला झेल कन्वर्ट करत असताना आपण पाहताय सीआरडी चिंचणी टीमचे कॅप्टन अमित मिश्रा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. बबुआ उपस्थित झालेले आहेत. एक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू. उनबाट टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच रिपोर्टिंग करा आपण. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. चांगला जजमेंटने झेल टिपला होता. या वेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पायावरचा बॉल अगदी मात्र या वेळेला सरळ बॉलला फेकून दिलंय. क्लास टायमिंग. काय फटका खेळला होता. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. 6 धावा. मयूरच्या बॅटमधून आक्रमकता दाखवत असताना या बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. खातं ओपन झालंय. बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. ऑफस्टमच्या बाहेर येऊन कोणत्याही प्रकारचा प्ले करण्याचा प्रयत्न केला नाही आणि मयूरला सुद्धा माहिती होतं या बॉलला लेफ्ट केल्यानंतर पंच काही वाईट बॉल देणार नाहीयेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फर्स्ट हाफ क्लिअर आपण करीत आहोत. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली, परंतु सँडीने सांगितलं नाही, ते धाव घेऊन फायदा नाहीये. कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि डॉट बॉल येत असताना चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ज्या पद्धतीने गोलंदाज युवराज सध्या फॉर्मामध्ये असणारा गोलंदाज ऑन साईडला पुण्याच्या एकदा कंट्रोल स्ट्रोक जरूर होतं.
मिडॉनला फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जितेन बॉल फेकी करेल, 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 73 धावांचं पाठलाग करायचं आहे. सुरुवात तर यावेळेला आपण पाहिली तर पहिल्याच बॉलवर चेतन लवकरात लवकर बाद झाला आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेताना मयूरच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक करत असताना युवराजला आपण पाहत आहेत. चांगलं व्हेरिएशन आहे. चांगला बॉल होता. थोडासा आतमध्ये येणारा बॉल, बॉलला स्टॉप केलंय. मुकेश हाताने खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. षटक क्रमांक पहिलं सफल. जरी षटकार आला परंतु त्यानंतरचा जो कमबॅक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम गुरु यांचे भाऊजी या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा वेलकम आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 72 धावा फलकावर लगावल्या एम एस 11 महालक्ष्मी डहाणू या टीमने. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एकता चषक 2026 आपण अनुभवत आहेत. आदरणीय सन्माननीय केतनजी पंचाल साहेब सामाजिक कार्यकर्ता यांचं पाठबळ या स्पर्धेला अप्रतिम राहिलंय आणि ते सध्या सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहत आहेत आणि या स्पर्धेला 4 चांद लागत असताना आज पंकजी कोरे साहेब सुद्धा उपस्थित झालेत आणि त्यांचे सहकारी मित्र उपस्थित होताना आपण पाहू शकतायत या व्यासपीठावर. 7-1 विजयासाठी अजून सुद्धा 65 रन, 63 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जरा. हितेश वजय इन झाल्यानंतर थोडासा जरूर या वेळेला ऊर्जेचा संचार जरूर असेल. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय नितीन. गेल्या मॅच मध्ये नितीनने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता, क्लास दाखवला होता आपल्या गोलंदाजीचा. क्लीन बोल्ड. गेल्या मॅच मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत असताना ती कन्सिस्टन्सी दांडी गुल. बरोबर ऑफ स्टंपचा पत्ताच कट केला. फलंदाज बाद होताना मयूरला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. विपुल सीसी वानगाव टीमला दुसरा धक्का. सात धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. इथून पार्टनरशिपची गरज असेल. षटकार चौकारांचा पाडा बोलावा लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल वानगाव टीमला. बॉल द्यायचंय.
चेंडूची चाचपणी सध्या केली जाते. 7 धावांवर 2 सफलता. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी युवराजने चांगली गोलंदाजी हाताळली. सध्या तो विकेट कीपरची भूमिका निभावतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून सुद्धा रोल अदा करताना पाहायला मिळतोय. आणि आता आपण पाहिलं तर नितीन पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली. मयूर या फलंदाजाच्या एक षटकाराचा समावेश होता त्याच्या खात्यामध्ये. यावेळेला लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. जितेनच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि तिसरा धक्का. मयुरेश आल्या पावली परत. back to the pavilion. Third wicket down. And Nitin is on a hat-trick. वर 3 मोहरे टिपले गेलेत. आणि ज्या पद्धतीने नितीनने गोलंदाजी केले अप्रतिम आणि सुरेख साथ दिले. ते सुद्धा फिल्डरने जितेनच्या हातामध्ये चेंडू विसावला होता. हॅट्रिक बॉल. चांगला बॉल होता. हर्षद यावेळेला आपण पाहू शकतात बॅटची हलकीशी एज असावी. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने 8 वर जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 73 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना सध्या आपण पाहिलं तर नितीन चांगली गोलंदाजी करतोय. परंतु सँडी सारखा फलंदाज जो एक मॅच विनर आहे, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला 101% ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते, एफर्ट द्यावे लागतात. यावेळेला ऑन साईडला सँडी थांबणार नाहीये. या षटकाराने थोडस प्रेशर रिलीज केलं. 6 धावा. या षटकाराने 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 14 लॉस ऑफ 3 विकेट. ओर पिच बॉल होता. मनगडाचा चांगला वापर केला होता. ऑन साईडला बॅकलिपचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह फिल्डर पुढे ससावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं हितेश वजे फेकी करेल. 1 रन मिळेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स 73 रनचा पाठलाग करताना धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास. एक महान विजेते बनण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावा लागतो. मी
लो फुल बॉल होता ऑन साईडला. सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर करत असताना फक्त चेंडूला दिशा दिले. एक रन तर मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32. फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिले. प्रतिमा आपण पाहू शकतायत आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ पाहायला मिळतोय. MS11 महालक्ष्मी डहाणू संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक विपो सीसी वानगाव टीम. आपण सुद्धा चांगला खेळ केला त्याबद्दल आपला सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. आणि आता होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला CRD चिंचणी वर्सेस उंभाट या दोन टीमच्या दरम्यान आणि 5 षटकांचा सामना आपण पाहू शकणार आहोत. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसा आवाज यापड उमेशजी मेहर सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. चला थोडीशी घाई करा कारण अजून आपल्याला मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. आपण तंबूचा ताबा घ्यायचा आहे, जिकडनं आपल्याला फलंदाजीची एंट्री घ्यायची आहे. फलंदाज उतरतील आपल्या बैठक व्यवस्थेच्या जागेवरून. तर आजच्या दिवसातून आम्हाला 7वा संघ मात्र मिळालेला आहे, तो म्हणजे MS महालक्ष्मी मोठी डहाणू संघ.
आमच्याकडे जमा होतील. चला प्लीज उनबाड संघ आपला एक प्लेयर पाठवायचा आहे. CRD एक प्लेयर आमच्याकडे जमा करायचा आहे. स्वागतम. आणि चिंचणीकर पुन्हा एकदा मैदानाकडे आपले पावलं वळवतील, कारण CRD चिंचणी संघ तर एका बाजूला उनबाड संघ चला ओपनर बॅटर्स कोण गेलेले आहेत नावं द्यायला यायचंय. 12 प्लेयर दोन्ही संघ जमा झाले का इकडे? इकडे बस, इकडे बस. खुर्ची खुर्ची.
चला बॅटरचे नाव सांगायचे आहेत. उनबट संघ आदित्य आणि तेजस. येस, आदित्य आणि तेजस ही जोडी मैदानामध्ये उपस्थित उनबाट संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. तर एका बाजूला गोलंदाजीचा मारा देण्यासाठी यश बारी आपल्याला पाहायला मिळतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटकडून दोन्ही संघांना असतील शुभेच्छा एकता चषक 2026च्या माध्यमातून. चला स्टार्टअप घेऊया आपण. पॉवर प्ले 5 षटकांचा सामना असेल, 2 षटकं पॉवर प्ले असतील याची नोंद घ्यायची आहे. तर पहिल्या षटकामध्ये 38च्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. याच पहिल्या चेंडूवर दमदार फटका, वन बॉम्सिंग चौकार, 4 धावा आणि खातं उघडलं जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येताना यास क्लास दाखवला जातो आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते आहे. वाव, वन बॉम्सिंग पुन्हा एकदा चौकार, बॅक टू बॅक चौकार दाखवताना कमालीची फटकेबाजीचा नजराणा, पॉवर प्लेचा आनंद इकडे आजच्या दिवसात आम्हाला मिळालेलाच आहे. मध्यंतरी आम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी बघत होतो की पॉवर प्लेमध्ये थोडंसं निराशाजनक खेळी होत होती कधी कधी, पण इकडे सकाळपासूनच आज असं सत्र आहे की पॉवर प्लेमध्येच आक्रमकता आणि आक्रमकतेच्या जोरावर इकडे आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. 8 धावा पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 8 धावा. षटकारांची हॅट्रिक देखील आम्हाला पाहायला मिळाली. आज हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. पाहूया या ठिकाणी चौकाराची हॅट्रिक अजून शेष आहे. तर संधी लागली आहे. फलंदाज आदित्य ऑन स्ट्राईक. याचा चांगला चेंडू इनकट जाग्यावर भवऱ्यासारखा फिरताना निर्धाव चेंडू हाताळतो आहे यश बारी. नक्कीच काय कमालीचा CCL मध्ये योगदान महाफिनाले डे गाजणार आहे. तर गोलंदाजी टॅकवर गोलंदाज या ठिकाणी चिन्मय आहे. पुन्हा एकदा चिन्मय बारी. पुन्हा एकदा आपल्याला बारी पाहायला मिळतो आहे गोलंदाजी ट्रॅकवर. चिन्मयची देखील गोलंदाजी काय कमालीची राहिली. CCL मध्ये चांगलं योगदान बारीवाडा संघासाठी दिलं गेलं होतं आणि याही ठिकाणी टेनिसमध्ये देखील त्याची चांगला खेळ नेहमीच पाहायला मिळतो आहे. बारी समाजामध्ये देखील त्याने काय अलौकिक कामगिरी दाखवलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. पाहूया यावेळेला मांगेराळी इनकडून गोलंदाजीसाठी सज्ज. चेंडू आला, फटका फसला आहे. खाली यष्टीरक्षक धावतो आहे. नक्कीच धनेश मलिंगा टिपतो आहे या ठिकाणी झेल. अचुबारी, यस सॉरी, अचुबारी इकडे झेल टिपता आहेत आणि नक्कीच विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला झटका नक्कीच आदित्यच्या रूपाने मात्र उनबाट संघाला झटका आहे. एका चांगले आक्रमक पवित्रा उचलला होता पहिल्या षटकामध्ये. आपल्याला 2 चौकार त्याच्या फळीतून पाहायला मिळाले, परंतु इकडे मात्र चिन्मयच्या पहिल्याच चेंडूवर टोला देण्याच्या नादामध्ये फसला आणि यष्टीरक्षक अचुबारीने मात्र सुरेख झेल टिपला. न्यू बॅटरसह मैदानामध्ये आहे भावेश. पाहूया न्यू बॅटर्स मैदानात भावेश येताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच पहिली यशस्वीता या ठिकाणी चिन्मयला मिळालेली आहे. ज्या पद्धतीने बब्बुआ यांच्याशी चर्चा झाली होती माझी, तर प्लेयर कुठले कुठले आहेत त्यावेळेला म्हटलं की नक्कीच आपली चांगली टीम आहे याही वेळेला आणि चांगल्या योगदानासाठी आपण सज्ज असणार आहोत. तर नक्कीच चांगला संघ दिसतो आहे. ज्या पद्धतीने चिंचणी क्रिकेटला गाजवलं आहे असे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत व पुन्हा एकदा सन्मानित केलं गेलं. येता भावेश यांच्याकडून चेंडूला हलकासा पुश करतात, सन्मानित करता आहेत आणि एकेरी धाव ही टिपली जाते आहे. धावसंख्या 10 वर पोहोचते आहे. 1010, एक गडी बाद अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. नजाकत जबरदस्त आहे कारण आज आम्हाला रोमहर्षित सामने पाहायला मिळालेत. पहिला सामना, दुसरा सामना, क्वालिफायरचा सामना थोडासा नाजूक झाला.
कारण वानगाव संघाचा हार्ड हिटर फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर तिकडेच सामना फिरला असा वाटला आणि यावेळेला चांगला टोला देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर शॉटकडे आपल्याला जाताना आणि एकेरी धाव परिपूर्ण केली जाताना नक्कीच शांत संत पद्धतीने खेळी साकारताना उनबाडचा संघ नक्कीच त्यांना माहिती आहे रणनीती सांगतात ना शेर जब शिकार करता है 2 कदम पीछे चलता है. इकडे मात्र तसं काही रणनीती असावी. व्हेरिएशन देतोय आहे गती परिवर्तन परंतु डाऊन द लेग स्टंप आणि वाईडचा इशारा इकडनं आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमचे मयूर तामोरे आणि मंगेश तामोरे ही मामा भाच्यांची जोडी. आज शनिवार आहे, शनिदेवांचा वार आणि शनिदेवांना आवडणारी जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्या पंचांच्या भूमिकेसाठी काय निपक्ष भूमिका आम्हाला पंचाने दिलेली आहे लगातार 4 दिवस आणि यांचा अलौकिक सहकार्य खूप मौल्यवान आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा खराब चेंडू येतो आहे चिन्मयकडून. एक पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतल्यानंतर त्यानंतर 2 वेळा चांगले चेंडू हाताळले आणि 2 खराब चेंडू देखील हाताळणी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती म्हणजे 13 वर 13 ऑन द बोर्ड. एक विकेटच्या पतनानंतर यावेळेला मात्र स्टॉक दिला जातो आहे चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफ कडे आणि चेंडू गाठतो आहे सीमारेषा. चौकार आला आहे. चांगला स्टॉक आहे. जागा मोकळी होती, नजाकत घेतली आणि चौकाराचा नजराणा दाखवला आहे. चौकार आणि धावसंख्या 17 17 ऑन द बोर्ड. 17 आणि सांगतात खतरा होणार कोणाला हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन होतं आहे आणि पुढचा चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज आहे. याचा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजीची रणनीती मात्र इनकट येतो आहे आणि मिड ऑफ ऑनकडे चेंडू येताना एकेरी धावेचं परिवर्तन देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 18 18 ऑन द बोर्ड. काय सुरेख क्षेत्ररक्षणाची रचना आपल्याला पाहायला मिळते आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, गली पॉइंट, त्यानंतर शॉर्ट कव्हर, तर स्क्वेअर लेग शॉट अँड फाईन लेग असं 30 यार्डमधलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला फुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच स्ट्रेट ड्राईव्हला तिकडे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो आहे, क्षेत्ररक्षित करतो आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या परिवर्तित केली जाते 19 वर. नक्कीच 2 षटकांची समाप्ती धावसंख्या 19 एक गडी बाद असं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याचं चित्र खूपच चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकात थोडीशी आक्रमक भूमिका होती परंतु चिन्मय याने मात्र पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये कंट्रोल करून घेतलं कारण विकेट जशी आली आदित्य आक्रमक फलंदाजाला डकआउटचा रस्ता आणि त्यानंतर सिंगल ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एक चौकार जरी आला असला तरी धावसंख्येला कंट्रोल सिस्टममध्ये ठेवलं आहे कारण धावसंख्या 19 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 9.5ची सरासरी गाठली जाताना पाहायला मिळते आहे. तर इकडनं मात्र पॉवर प्लेचा खेळ संपला आहे. क्षेत्ररक्षण आता बदलेल आणि वेगळा खेळ देखील मैदानामध्ये येईल. तर गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज असणारे गोलंदाज हर्षला आमंत्रित केले जात आहे. तेजस ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला भावेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. भावेश तर गोलंदाजीसाठी हर्ष आहे. अवघ्या एक 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी लेफ्ट हँड राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना या ठिकाणी मात्र हलका फुलका चेंडू हाताळणी करताना इकडे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. यस, झटका मिळाला आहे विकेटचा, दुसऱ्या विकेटचा झटका ऑनबॉर्ड संघाला. नक्कीच
तर इकडे मात्र हिट विकेटच्या माध्यमातून तेजस डकआउटला परततोय. न्यू बॅटर्स मैदानामध्ये येईल. न्यू बॅटर्स अनमोल येतो आहे या ठिकाणी. पाहूया अनमोल काय योगदान देतो आहे. दरम्यान चांगला कमबॅक CRD कडून आला आहे, कारण गोलंदाजीचा चांगला मारा पहिली सुरुवात आदित्यने दाखवली होती. बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकाराचे नजराने आल्यानंतर चांगले गोलंदाजीचं योगदान दाखवलं गेलं आणि तिसरं षटक आता असताना सुरू. धावसंख्या 19 वर स्थिर आहे. पाहूया अनमोल आहे या ठिकाणी काय कामगिरी करेल. नजराणा बदलण्याची तयारी, परंतु हिट विकेट आली आणि तेजसला मात्र डकआउटला परतावं लागलं. यावेळेला फुलटॉस खेळला जातोय. ग्राउंड रूटचा शॉट लॉंग ऑफकडे राजकुमार तामोरे क्षेत्ररक्षित करतात आणि एकेरी धाव मात्र इकडे मिळते आहे. काय इकडे एकेरीचं योगदान दाखवण्याची तयारी मात्र उंबाड संघ दाखवतोय. धावसंख्या 20 वर आहे. पाहूया भावेश या ठिकाणी आहे ऑन स्ट्राईकला. हर्षचा चेंडूला टोला दिला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे टिप्टू झेल आणि विकेट पुन्हा एकदा चिन्मयने घेतलाय झेल. भूमीत येतोय न्यू बॅटर्स. पाहूया थोडंसं निराशा आहे मला वाटतं उनबाड संघ, कारण आतिथ्याचे आक्रमक पैलू आणि त्यानंतर बॅकफूटवर आलेला संघ, कारण विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी. भूमिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच व्हेरिएशन देतो. मध्यम गती फिरकीची जादू दाखवली जाते या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतो आहे. CRD संघाच्या गोलंदाजांनी मात्र नक्कीच चांगली नफीतोली गोलंदाजी आपल्याला दाखवलेली आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा फुलटॉसच्या चेंडूला ग्राउंड रूटचा शॉट मैदानाला गुदगुद्या करत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये राजकुमार तामोरेंच्या हातात चेंडू. नक्कीच 5 की नजर चित्ते की चाल और राजकुमार की फील्डिंग पे संदेह कभी नहीं किया जाता है. असं आज सुद्धा 52 वर्षामध्ये पदार्पण करत असताना देखील चांगलं क्रिकेट, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याकडून नेहमीच एफर्ट्स देखील तेवढेच दाखवतोय आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. यावेळेला मात्र चेंडूला उचलला आहे. जागा रूम बनवलेली आहे. गरज होती, या गरजेची चौकार आला आहे. इकडे टर्निंग पॉइंट उसळी घेतलेला चेंडू चांगल्या पद्धतीचा चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. इकडे चौकार आणि मात्र धावसंख्या 23 वर पोहोचली आहे. भूमीच्या फळीतून एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा चिन्मय आहे. चिन्मयच्या हातामध्ये गोलंदाजीचे धुरा, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक हाताळताना चिन्मय CRD संघ चिंचणीसाठी गोलंदाजीचं योगदान देताना पाहायला मिळतो आहे. पाहूया यावेळेला फलंदाज ऑन स्ट्राईकवर भूमिका आहे. भूमित आहे. मग तो कोण? तो भूमित आहे ना? अनमोल आहे. अनमोल अनमोल असं भूमित आणि अनमोल. पुन्हा एकदा चांगला लेंथ लाईन निगेटिव्ह गोलंदाजी. नक्कीच सांगतात ना, कन्फ्युज माइंडमध्ये टाकायचा फलंदाजाला. अशा पद्धतीचा चेंडू हाताळायचा की सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव नजराणा कसं प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे.
यावेळेला हापीचा मारा, टोला मात्र पॉइंट गलीकडे. अमित मिश्रा बबुआ येत आहेत झेलवर, कॅच टिपला जातोय आणि अजून एका विकेटचा झटका मात्र मिळतो आहे उनबाट संघाला. यस, बॅटर्स येतो आहे निखिल. पाहूया, निखिल एक आक्रमक फलंदाज आहे. त्याची शैली मात्र जबरदस्त. तनाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नेहमीच गाजत असते. पाहूया या ठिकाणी उन्माद संघाकडून खेळताना काय योगदान दाखवतो आहे. हो हो, चिन्मयचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, नक्कीच निर्धाव पद्धतीची हाताळणी, कमालीची गोलंदाजी हाताळल्या चिन्मयने या ठिकाणी नक्कीच नजराने दाखवले. कारण पहिल्या षटकामध्ये आक्रमक पैलू उचललेला आदित्य, त्याला मात्र पहिल्या चेंडूवर टिपलं होतं. काय या यष्टीरक्षक अचू बारीने टिपलं आणि तिकडनं मात्र बॅकफुटवर उनबाट संघ. सध्या तरी धावसंख्या स्थिर 23वर 25वर आपल्याला पाहायला मिळते. 25 ऑन द बोर्ड. यावेळेला टोला दिलाय. यास, जबरदस्त आणि लॉंग लेगला हवाई सभर षटकार, 6 धावा. ट्रिपल सी दांडी विरुद्ध TTS चिंचणी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस का बॉसकडे. दोन्ही संघ ट्रिपल सी दांडी विरुद्ध TTS चिंचणी. पुढचा सामना पुन्हा एकदा चिंचणीकरांच्या भेटीला असणार आहे. यानंतर इकडे मात्र CRD चिंचणी आणि उनबाट यांच्यामध्ये लढत. आक्रमकतेचा पैलू या ठिकाणी उचललाय निखिलने. पाहूया, धावसंख्या 31वर पोहोचवली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, टोला चांगला दिला जातो आहे. ओ, परंतु कॅचवर येत आहेत जिग्नेश यांच्याकडून मात्र झेल टिपला जातो आहे. अजून एका विकेटचा झटका निखिलच्या रूपाने मिळतोय. SDJ यस, या ठिकाणी न्यू बॅटर्स येतो आहे बंटी. तर चिन्मय बारी, काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकारानंतर कमबॅक आणि कॅच विकेट हे देखील योगदान. या ठिकाणी चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आणि बंटीला मात्र काय खेळता आला नाही. निर्धाव चेंडूने मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 ऑन द बोर्ड. तर गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 5. तर शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकाला हाताळणीसाठी कुणाला आमंत्रित केलं जाते आहे CRD कडून. या ठिकाणी धनेश मलिंगा येताना पाहायला मिळते. धनेश जनाथे उर्फ मलिंगा नावाने टेनिस क्रिकेट विश्वात ओळख मिळाली. कारण पूर्वी त्याचे केस जबरदस्त लांब लचक असायचे. धनेश धनेश परंतु काही कारणास्तव आउटडोअर क्रिकेट बंद झालं आणि फक्त इनडोअर क्रिकेट गावात
आपल्याला खेळताना ज्या पद्धतीने चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगची स्थापना झाली आणि तिकडे देखील आज देखील चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्याकडून साकारला जातो आहे. आदिवासी समाजाचा हा खेळाडू आहे, परंतु त्याची कीर्ती मात्र नक्कीच महान आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाजीसाठी आहे. यावेळेला मात्र फुल टॉस होता. नक्कीच वेग अप्रतिम लेकिन इनकट आला, जागेवर फिरला आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. एका बाजूला जर आपण बघतायत अनमोल आहे, तर न्यू बॅटर्स बंटी नॉन स्ट्राईकला. नक्कीच योगदानाची गरज असेल. शेवटचं षटक आहे. येणारे चेंडू 5 आहेत. धावसंख्या 31 वर स्थिर आहे. याचा फुल टॉस पुन्हा एकदा. इकडे राजकुमार तामोरे सरसावतायत, धावता आहेत. कॅचचा प्रयत्न केला गेला, दूर होता खूप सारा आणि इकडे मात्र 2 धावा परिपूर्ण करण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे. या ठिकाणी अनमोल आणि बंटीला धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 33 वर पोहोचते आहे. या पद्धतीने सुरेख क्षेत्ररक्षणाची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण आपल्याला डीपचं पाहायला मिळते आहे. तर इकडे बैठक मारली होती पहिलेच, परंतु चेंडू डाऊन द लेग स्टंप वाईडचा इशारा आमचे पंच मयूर तामोरे दर्शवत आहेत. तर धावसंख्या 1 ने वाढली आहे, पोचली आहे 34 वर. 34 ऑन द बोर्ड. नक्की चांगली गोलंदाजीची कामगिरी या ठिकाणी CRD चिंचणीने दाखवली. पहिल्या षटकात पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक. चिन्मयची 2 षटकं, हर्षचं 1 षटक, यश बारीचं षटक. चांगलीच कामगिरी. ओहो, यावेळेला बघितला चांगला चेंडू पायना वरती घेतला, टोला दिला नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीने स्थिरावताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. तर उंबाट मात्र नक्कीच इकडे हलक्या फुलक्या पद्धतीचे फटकेबाजी दाखवता आहेत. सिंगल सिंगल मधून खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न संगम झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. येणारे 2 चेंडू शेष असतील. धावसंख्या मात्र 34 वर स्थिर आहे. काय 2 चेंडू बहारदार फटके घेऊन येतील का? अनमोल नजराणा आम्हाला पाहायला मिळेल का? कारण धनेश आहे, नफीतुली गोलंदाजी देतो आहे, चांगले लेंथ लाईनचा वापर करतो आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा ब्रह्मास्त्र वापरला, चांगला टोला लॉंग ऑनला आणि इकडे रनिंग द बिटवीन. वाव, 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 36 वर पोहोचते आहे. थर्टी 36 ऑन द बोर्ड. तर या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन येतील CRD संघाकडून पुन्हा एकदा धनेश मलिंगा. तर अनमोल असणार आहे ऑन स्ट्राईकला. उनबाट संघासाठी शेवटचा चेंडूचा नजराणा असेल काय? याचा चांगला रूम शोधला आहे, चेंडूला दिशा दिली आहे, डीप कव्हरला चौकाराचा नजराणा. यस, परंतु 5 षटक, 41 धावा.
पैकीचा कौल घेतला जाणार आहे. चला या. सी दांडी यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. छापचा कॉल आहे. छाप आला आहे. यस, अभिनंदन असेल. नाणेफेकीचा कौल घेतला आहे. कसं वाटते आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानावर येऊन? नक्कीच इथे खेळण्याचा एक वेगळाच प्रयत्न असतो आणि एक वेगळाच आनंद असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक लेकराला आईच्या कुशीत खेळायला मजा वाटते, त्याचप्रमाणे आपण आई गावदी माताच्या कुशीत खेळताना खूप खूप सुंदर वाटते. क्या बात आहे. नक्कीच हे असतं की एखाद्याच्या मनातली बात आम्हाला जेव्हा कळते आणि नक्कीच ही प्रशंसा या ठिकाणी. निर्णय काय असेल? प्रथम गोलंदाजीचा निर्णय असेल. गोलंदाजी घेणार तर आज आपल्या संघामध्ये कुठले कुठले खेळाडू पाहायला मिळतील आम्हाला? राहुल आहे, विवेक आहे, मोहित आणि आमचा ट्रिपल सी संघ. येस, बेस्ट ऑफ लक. चांगला संघ आहे. शुभेच्छा आहेत. तर आसिफ भाई आता जोडले जातील आपल्या सोबतीला. आसिफ भाई, टॉस जीता, गेंदबाजी स्वीकारा है, यहाँ पे आपके पास बल्लेबाजी आई है, क्या इरादे होंगे आपके? अभी डांडी ट्रिपल सी बहुत ही बड़ा ये है टीम है, उसके सामने 60-65 मारना चाहते हैं और एक ग्राउंड की तो तारीफ बनती है कि अपने चिंचन का जो नाम है आज इस ग्राउंड के हिसाब से। बिल्कुल बिल्कुल, इसी के लिए तो चिंचनी को क्रिकेट का पेंडरी भी कहा जाता है। क्यों है तो बिल्कुल यहाँ पे हर कोई आता है, दिल जीत के ही जाता है और दिल सबका खुश करके जाता है। बेस्ट ऑफ लक दोनों टीम को फिर एक बार। और चलते मैदान के बीच में आवाज सुनेंगे प्रमोद जी शेडगे सर का। थँक्यू व्हेरी मच पुणेजी मेहर सर. त्यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचा सुद्धा करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून खूप खूप धन्यवाद. पहिलाच बॉल या वेळेला बॅटची कडा आणि यस, विकेट टेकन. अगदी पहिल्याच बॉलात चुबारीला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. कागदोपत्री स्ट्रॉंग होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर फर्स्ट विकेट डाऊन. 41 धावांचा पाठलाग करताना पहिला धक्का सीआरडी चिंचणी टीमला. पहिलाच बॉल आपण पाहिलात आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. गोलंदाज आदित्यला एकता चषक 2026 आपण सध्या पाहतायत. 41 धावा जरी एक माफक लक्ष असलं तरी सुद्धा कधी कधी ही धावसंख्या मोठी सुद्धा वाटू लागते. हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे या खेळात तुम्हाला सातत्य दाखवावं लागतं. आदित्यचा बॉल यावेळेला स्टायलिश शॉट. वा, काय फटका खेळलाय. सरळ बॅटचा वापर करत असताना मॅग्निफिसंट टायमिंग, ग्लोरियस शॉट. 6 धावा. मयंकच्या बॅटमधून एक क्लास दाखवला यावेळेला. तंतोतंत तंत्रशुद्ध फटका. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अतिघाई संकटात नाही आणि आदित्यला ही दुसरी सफलता. बॅक टू द पॅव्हिलियन. मयंकने थोडीशी घाई केली. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा होता, परंतु एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा ती लालच पुढे आली आणि इथे मात्र मयंकला परतावं लागलं. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट मिळते. 41 धावांचा पाठलाग करताना उनबाट या टीमला दुसरी सफलता. गॉन.
बॅक याला म्हणतात. आदित्य सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. राजकुमार तामोरे एका साईडला आपण पाहू शकतायत. आर के नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. 40 प्लसचं क्रिकेट सुद्धा अफलातून खेळतात. 50 प्लस. तर न्यू बॅटर वेदांत काहीतरी सल्ले मसलत जरूर दिले गेलेत. हलक्याशा हाताने बॉलला येऊन दिलं. हलक्याशा हाताने खेळत असताना सिंगल तर डेफिनेटली मिळते. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु वेदांत त्यांनी सांगितलं की एकच धावेवर आपण समाधान व्यक्त करूया. 7 रन झालेत आतापर्यंत. 41 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर धावांचं आव्हान जे आहे ते कमी आहे, परंतु इथे लढत चांगली पाहायला मिळते. आदित्यने जे 2 मोहरे टिपले ते महत्वपूर्ण विकेट्स आपण पाहू शकतायत. विकेट टेकर गोलंदाज यावेळेला बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहू शकतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली अच्चू बारीची, एक महत्वपूर्ण. त्यानंतर एक षटकार आला मयंकच्या बॅटमधून आणि तिसऱ्या बॉलवर आउट झाला. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक वेदांतला सुद्धा परतावं लागेल की काय? यस, डेफिनेटली. तिसरा धक्का 8 या धावसंख्येवर. बॅक टू द पॅव्हिलियन. सीआरडी चिंचणी टीम सध्या स्ट्रगल करत असताना नामुष्की उडवले गेले. फलंदाज बाद. त्याच्या नावावर हडलक वनगाव टीम, सँडी, मयुरेश अँड हर्षद. षटक क्रमांक पहिले यावेळेला कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी केली. एक षटकार व्यतिरिक्त जी लाईन अँड लेंथ मेंटेन केले त्या फुलातून तिखट मारा आपण पाहू शकताय. धारदार गोलंदाजी. विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या आपण आहोत. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या 8. 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 33 रनची आवश्यकता. राजकुमार तामोरे स्ट्राईक एंडकडे, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यश पहिलाच बॉल प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय आणि उन्माद टीमला हीच आवश्यकता आहे. डॉट बॉल आणि इंटरव्हिल विकेट या जर 2 गोष्टी की फॅक्टर राहिल्या तर डेफिनेटली या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करू शकतात. परंतु एका साईडला जर आपण पाहिलं तर धावांची भूक न मिटणारे खेळाडू आहेत. राजकुमार तामोरे एका साईडला आपण पाहतायत. उलटॉस बॉल होता. चीफ शॉट खेळले, तिथून रन्स घेण्याचा प्रयत्न केला होता. गुड फिल्डिंग. कोणती धाव येत नाहीये. हा दबाव सध्या तरी या वेळेला कायम ठेवतायत. रन्स येत नाहीयेत. एक षटकार आले, 2 सिंगल आले. त्याच्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत धावा आलेल्या नाहीयेत. त्यामुळे चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहू शकतायत गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. मंगेश तामोरे सरांना आपण पाहतायत. मयूर तामोरे सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत ऑनफिल्ड आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख. फुलटॉस बॉल होता. यावेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न आदित्य. मात्र इथून जर आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. त्या गॅपमधून खेळण्याचा कदाचित दृष्टिकोन होता डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून. परंतु इथे आदित्यचं चांगली फिल्डिंग आणि 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या बऱ्याच वेळेनंतर फलक हलतं राहते 9 या धावसंख्येवर. 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 40 धावा जरी दिसायला छोट्या दिसतात आता सध्या, परंतु स्ट्रगल करतायत.
फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, मिस टायमिंग स्ट्रोक, चौथा धक्का. फलंदाज यश सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. हर्ष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यश बाद झाल्यानंतर आता दारोमदार पूर्णपणे हर्षवर आहे. 4 फलंदाज बाद झालेत 9 या धावसंख्येवर. कोणताही फलंदाज टिकून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, त्यामुळे धावांचा वेग वाढत नाहीये. इंटरव्हल विकेट मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि त्यामुळे धावांचा वेग जो आहे तो आतापर्यंत थांबला गेलाय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग आणि तेवढीच चांगली फिल्डरने सुद्धा साथ दिली, कारण एकही झेल सोडलेलं नाहीये आणि त्यामुळे फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो आउटस्टँडिंग. चांगला बॉल होता. ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा प्रेशर जे आहे रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे की तुम्हाला दबावाखाली कधी खेळावं लागतं, दबाव न घेताना खेळावं लागतं. परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करीन यावेळेला. भूमीत चांगला बॉल, रुबी कट यावेळेला जरूर लागते. फिल्डर पुढे ससावतील तत्पूर्वी सिंगल मेल. हर्षच्या बॅटमधून एक रन येत असताना षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. अजून येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 31 रन, 31 रन्स टू विन. 18 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता आहे CRD चिंचणी या टीमला विजयासाठी. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. 5च्या एव्हरेजने. नवीन गोलंदाजी मार्कवर तेजस. पहिलं षटक आदित्यने हाताळलं, दुसरं षटक आपण पाहिलं भूमीतने हाताळलं आणि आता तिसरं षटक तेजस. तिसरं षटक आणि 18 बॉल विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये 4 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे जी बॅटिंग लाईनअप आहे ती थोडीफार कुठेतरी कोलॅप्स होत असताना पाहायला मिळते. परंतु इथून वर्चस्व गाजवायचं असेल तर एक पार्टनरशिपची गरज असेल. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल तर गोलंदाजाला डॉट बॉल आणि विकेट. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता हर्षने. एक रन तर डेफिनेटली मिळेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर समाधान व्यक्त करत असताना एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागलं. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. हवे तसे स्ट्रोक आतापर्यंत राजकुमार तामोरे यांच्या बॅटमधून आलेले नाहीयेत. जे डगआउटमध्ये चर्चा असेल किंवा एक्सपेक्टेशन असेल, अपेक्षा असतील. चांगला बॉल स्ट्रगल करतायत सध्या आपण पाहू शकतायत. स्लोवर 1 बॉल होता. नकल बॉलचा वापर केला होता या बॉलवर.
चांगली थिंकिंग वापरली आणि सकारात्मक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. तुमचा अप्रोच इंटेंट खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या अगोदरच तुम्ही जर पराभूत झाले, तर कधीही जिंकता येणार नाही. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल या एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना 12 वर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 रन्स. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 41 धावांचा पाठलाग करताना सर बॅटचा वापर केलाय फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. वाह, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर. चांगली गोलंदाजी करत असताना अफलातून मात्र धारदार गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर एक, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. म्हणजे डॉट बॉलचे जे पर्सेंटेज आहेत ते जवळजवळ 75% आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे धावांवर परिपूर्ण लगाम लावला गेलाय. चांगला बॉल होता खोलवर चेंडू. क्रॉस बॅटचा वापर करत असताना सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. 13 या धावसंख्येवर विजयासाठी 28 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत तेजसने सुद्धा. पहिले 2 षटकं जी हाताळली गोलंदाज आदित्य आणि भूमितने, त्यांच्या बरोबरीने गोलंदाजी केल्या आतापर्यंत. इकॉनॉमिकल बॉलिंग. यावेळेला लो फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. फिल्डर येतील. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. अतिशय चांगला झेल आणि राजकुमार तामोरे यांना परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 3 सुद्धा कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 13, 4.33च्या करंट रन रेटने. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता असेल. जो रन रेट फक्त आणि फक्त 8.20 चा होता, तो रन रेट आता 14च्या रन रेटने खेळावा लागणार आहे. म्हणजेच क्रिकेटमध्ये सातत्य, सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक फार कमी प्रमाणात विसरले आणि त्यामुळे आपण पाहू शकता आता 12 बॉल 28 रन हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतं. घेऊया एक हलकासा संगीत आणि लगेच भूमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले भूमितला. मागील ओव्हर पाहता 12 बॉल 28 रन. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. आदित्यने जी स्टार्ट करून दिली होती ती खरोखरच कौतुकास्पद होती. पहिल्याच बॉलवर जेव्हा अच्चुबारीची विकेट मिळाली, एक आक्रमकतेचा फलंदाज म्हणून जो ओळखला जातो, त्याच फलंदाजाला पहिल्याच बॉलवर शांत ठेवलं. भूमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 12 बॉल 28. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. ऑफ्टनच्या थोडस बाहेर आणि भन्नाट वेग पाहू शकला. सरळ बॉल तेजसच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना उनभाट टीमने जो कमबॅक केलाय, जरी 40 धावा फलकावर लगावल्या तरी सुद्धा त्यांचे मात्र जे मॉरल डाऊन झाले नाहीत, कारण त्यांनी कारणं सांगितलीच नाहीत. आम्हाला फक्त यावेळेला 40 धावा, 41 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना हर्ष मात्र इथे हर्षोल्लास कामगिरी करत नाहीये. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज आतापर्यंत हबी राहिलेत. चांगला अचूक टप्पा आहे. अचूक टप्प्याबरोबर नियंत्रण, नियंत्रण बरोबर अचूकता, भेदकता, लयबद्धता, एकाग्रता, या सगळ्या गोष्टींचा मात्र विचार करून गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. 10 बॉल 28. 1 ते 2 मोठे फटके या सामन्यामध्ये घेऊन येतील, परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असेल.
क्रॉस बॅटचा वापर केला, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक तर डेफिनेटली आहे. 1 रन मिळेल. वेगाने मात्र जरूर फिल्डर आले होते आणि काय डायरेक्ट हिट आपण पाहू शकलात. स्टम्प्स अगदी मात्र या ठिकाणी बिखरला गेला. तर थोडेसे हर्ष अजून 2 पावलं जर पाठीमागे असते तर कदाचित रनआउट विकेट मिळाली असती. परंतु ऑलमोस्ट ते क्रीजमध्ये पोहोचले होते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 27 रनची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. निर्णायक क्षणाला हा निर्णायक षटकार आलाय आणि आता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता विजयासाठी 21 रनची आवश्यकता असेल. यस, आपकी बल्लेबाजी है और आपको यहाँ से उतरना है डकआउट से। इस बात का ख्याल रखिएगा, आपको यहाँ पे डकआउट में आके बैठना है। टीटीएस चिंचनी, आपकी बैटिंग होगी अगले मैच में, तो प्लीज यहाँ पे डकआउट से उतरना है आप लोगों को। पुमितचा पुढील बॉल ऑफ साईडला ऑन दी अप खेळत असताना ऑन द राईज. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत अगदी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. चांगला ड्राईव्ह खेळला गेला होता. आता मात्र यावेळेला सामन्याचं समीकरण 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये 19 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली स्ट्रॅटेजी आखली आता बॅटरने. यावेळेला ऑन साईडला धनेशच्या बॅटमधून निघालेला बॉल फिल्डरच्या हातामध्ये विसावला आणि धनेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर जवळजवळ आपण पाहू शकतायत 6. 6 बॉल आणि विजयासाठी 19 रन. येस डीजे. सहा बॉल आणि विजयासाठी 19 रन. सीआरडी चिंचणी टीमला विजयासाठी साहिल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपलं शब्द सुमनानी सहर्ष स्वागतम. सहा बॉल 19. 1 ते 2 मोठे फटके या सामन्यामध्ये घेऊन येतील, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणावा लागेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, हरच्या बॅटमधून फिल्डरला बीट करत बॉलने वेध घेतलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार षटकार. 5 बॉल 13 रन. पाच बॉल आणि 13 रन. हा झेल महत्वपूर्ण होता. पाच बॉल आणि 13 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. वानगाव बरोबर सातपाडी 6 बॉल मध्ये 15 रन
ची आवश्यकता असताना भावेश पाटील रनआउट झाला. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, इनसाइड आउट जागा बनवली आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी हा दुसरा धमाकेदार षटकार. आवश्यकता हर्षने मॅच मध्ये या वेळेला ट्विस्ट निर्माण केलंय. खूप चांगली बॅटिंग करत असताना सामना होता कुठे आला कुठे. मॅच खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 7 रन. लगातार तिसरा षटकार येईल का? बॅटचे एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. 3 बॉल आणि 7 रन. चेसिंग कंपल्सरी आहे. हर्ष चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो. आता बरोबर मेरिटवर येऊन खेळतोय आणि त्यामुळे बॉल बरोबर कनेक्ट होत आहे ते स्वीट स्पॉटला. तीन बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगली लढत, फाईट अप्रतिम पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. यावेळेला ऑन साईडला स्ट्रोक तर चांगला आहे. फिल्डर येत आहेत आणि यावेळेला सेकंड अटेम्प्टला चांगला कॅच कॅरी करत असताना हर्ष अप्रतिम चांगली बॅटिंग करत होता. परंतु यावेळेला आपण पाहू शकलात फलंदाज बाद होताना हर्षच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. दोन बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 7 रन. साहिलने कमबॅक केलंय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर पाठीमागे आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. आता 1 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आणि त्यानंतरचा प्रवास मात्र यावेळेला एका मागोमाग एक विकेट जात असताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळेच पहिल्या दिवसापासून मी उल्लेख केला होता की सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. त्या बेसिकला कदाचित थोडेसे विसरलेत. जो तो फलंदाज येतो फिनिश करण्याच्या प्रयत्नात गेले आणि हा सामना जवळजवळ अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये त्याच गोष्टी खूप मायने राखतात. जर तरला थारा नाहीये, तुमच्याकडे आक्रमकता करण्याची शैली असते, परंतु ती कधी, त्यावेळेला तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला मारावेच लागतात षटकार चौकार. परंतु अशा या कंडिशन मध्ये षटकार 2 आल्यानंतर कदाचित सिंगल डबलला महत्व दिलं नाहीये. त्यामुळे गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा हा उचललाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेट किपर तेजस येत आहेत आणि कोणती चूक करणार नाहीयेत. अशा प्रकारे उनबाद टीमने 41 धावांचं ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाला पाठलाग करायचं होतं त्या धावा करून दिल्या नाहीयेत. अभिनंदन. अँड हार्ड लक CRD चिंचणी. मॅच जवळजवळ आणली होती हर्षने, परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही.